तुकोबाराय नग म्हणालीत काय की जरा मोठं पद द्यावं म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग ब्रह्मादिक पदे तुकाची शिराणी ब्रह्मादिक पदे तुकाची शिराणी ब्रह्मादिक पदे तुकाची शिराणी ब्रह्मादिक पदे तुकाची तुम्हाला कमी वाटत असल तर तुम्हाला मोठं पद देतो कोणचं पद ब्रह्मादिक पद हा ब्रह्मादिक पदे असणारे ब्रह्मादिकाचं पद तुम्हाला प्राप्त करून देतो ब्रह्मादिक पद सोपं वाटलं होय सोपं नाही महाराज ब्रह्मादिक पद प्राप्त करण्याकरता किती तर जन्म पुण्य करावं लागते हा असं म्हणतात ब्रह्मपद मिळवण्याकरता किती तर यज्ञ मोठा करावा लागते ब्रह्मपद होण्याकरता असणाऱ्या बळीराजाने यज्ञ केलता बघा काय पद मिळवण्याकरता इंद्रपद त्याच्यावरचं ब्रह्मपद आहे मग आता इंद्रपद मिळवण्याकरता हजारो यज्ञ करावं लागले कुणाला बळीराजाला आणि मग ब्रह्मपद मिळवायचं म्हणल्यावर काय करावं लागलं एवढं मोठं पद तुकोबारायला म्हणते सहज देतो परंतु तुकोबाराय म्हणतात आम्ही पहिलेच ब्रह्म आहोत आम्ही पहिलेच ब्रह्म आहोत आम्हाला पुन्हा ब्रह्मपदाची काय गरज आहे की बाबा ब्रह्म कशामुळे आहात आम्ही पहिलं तर देव कसा आहे कसा ब्रह्म आहे कसा ब्रह्म आहे तो ब्रह्मपदाचा ब्रह्म नाही तो स्वतंत्र ब्रह्म आहे कारण का जनाबाई म्हणतात बघा एक ठिकाण विठेवरी ब्रह्म दिसे जनी त्याला पाहतसे किंवा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी म्हणजे हे ब्रह्म दुसरं ब्रह्म अजून कोणतं तर संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन आम्ही तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद
ब्रह्मच हे तुकोबराय स्वतः आहे. एवढंच नव्ह तर आता देखील चरणातनं एकच आपल्याला पाहायला भेटला आरतीमध्ये, तुकिता तुलनसी ब्रह्म तुका अशी आले. म्हणजे ब्रह्मा एवढा ब्रह्म असणार देखील तुकोबरायच्या बराबरीला आला. हा, ब्रह्म देखील जिथं शरण जातो अशी तुकोबराय म्हणते त्या ब्रह्मपदाची आम्हाला अपेक्षा दाखवा. काय त्या ब्रह्मपदाची काय नको आम्हाला ब्रह्मपद ते वगैरे, कारण का आम्हाला माहित आहे ब्रह्मपुरीचं ब्रह्मपदाचं काय, कारण का आम्हाला मोठ्या अपेक्षा दाखवू नको. खरं तर संत महात्मे मोठ्या पदाला अपेक्षित राहणार. नामदेवरायांनी जेव्हा हट्ट धरला नामदेवरायांनी की मला समाधी घ्यायची आहे, त्यावेळेस देव म्हणतात नामदेवरायला, अरे नामदेवा समाधी समाधी काय घेऊन बसलाय म्हणे, मी सध्या पंढरपुरात आहे, माझं सिंहासन रिकाम आहे, कुठं वैकुंठात, तिथं जा म्हणले, तू तिथला कारभार सांभाळ. महाराज देवाचं सिंहासन, देव एक असं आहे बघा, देवाचं तुम्हाला सांगतो, देवाचं नाही हे सगळ्याच आहे, चालत आलेलं आहे, सर्वस्व दिल पर पद काय देत नसते आपलं, कळलं. काय बरं पहा, एक व्हिडिओ क्लिप आलती बा अजितदादाची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची. ती म्हणले की तुम्ही म्हणजे जी काय पोलीस खातं जे आहे ते सर्व म्हणले तुमच्यात, तुम्ही चांगलं ग्रह वगैरे करताय, ती खातं तुमच्या हातात, तुम्ही काम करता, सगळं काम तुम्हाला सोपवतो, त्याचं निवेदन तुम्ही करा म्हणले दादा, पण खातं काय तुम्हाला देत नाही, खातं माझ्याकडेच राहील म्हणले. म्हणजे खुर्ची कोण सोडत नाही, खुर्ची करता तर सगळं ही कल्याण उडी त्या फाट्यावर नाही ह्या फाट्यावर उडी घेतो महाराज, खुर्ची करता रातना दिवस मरतो महाराज. कळलं का, त्यात सगळेच आले, सांप्रदायिक आले, सगळेच आले, आज गादीवर बसण्याकरता परंपरा चालविण्याकरता खूप मारामारी महाराजांना माहिती आहे, सगळ्या गोष्टी सगळीकडे चालू आहे महाराज, मोठेपण प्राप्त करून घेण्याकरता खूप. आता गावगाव पण मोठी सत्य होती, त्या सत्ता करणाऱ्याला देखील आता मस्त पुढाऱ्याला देखील माझ्यामुळे होते, अरे तुझ्यामुळे नाही रे, भगवंताची कृपा आहे म्हणून होते, तुझ्यामुळे होत नाही, भगवंताची कृपा आहे, फक्त तुला मोरक्या केलेला आहे, त्यानं केलेला आहे, भगवंताची कृपा आहे म्हणून होतंय. आपण एक लक्षात ठेवा बारकावा, आपल्या घरचं लग्न असल्यावर आपल्या नातेवाईकाला जावं लागतंय, तिथं घरी जावं लागतंय, आमंत्रण द्यावं लागतंय, पत्रिका द्यावं लागतंय, 2-3 फोन करावं लागते, लई जवळची असेल तेवढी, जेवढी जवळची असतील तेवढ्यांचा त्रास आहे बघा, त्यांना आणायला जावं लागतंय, ती रुसून बसणार, मला भाकरीच पाटील नाहीत, मला मुराळीच झालं नाही, मला हीच केलं नाही, आम्हाला बांगड्यालाच बोललं नाही, साखरपुड्यालाच बोललं नाही, कुटाणी किती असतात. मग आपल्या घरच्या कार्यक्रमाला एवढी कुटाणी असतात, मग ह्या कार्यक्रमाला बोलवायचं काय, त्याची ताकद आहे म्हणून ती येत आहे. तिथं एक जागी ठाला उगा आपल्या घरचा कार्यक्रम आहे म्हणा, बोलवा बरं, एवढी लोक येतात का बघू, रात्रच्या वेळेस येते, आम्हाला झोपा लागल्या तिळभर काम करून म्हणून. भगवंताचं चिंतन गुणगान ऐकण्याकरता हा समाज एक जागी, आपला नाही. तसं प्रत्येक जण आपल्या पदाला अपेक्षित आहे, आपलं सर्वस्व देतो पण खुर्ची देत नाही. परत देवानी 2 जणाला खुर्ची दिली बरं का, कुणाला नाही, दोघाला दिली फक्त. एक नामदेव राहिला आणि एक सुदामाला. सुदामाला ज्यावेळेस गोकुळामध्ये असं मथुरेमध्ये सुदामा आले त्यावेळेस त्यांना आपल्या आसनावर बसून त्यांची पाय धुतलेले, आपलं आसन दिलं आणि नामदेवरायला विठीवर उभा केलं, आपल्या आसनावर उभा केलं देवाने. दिवाळी दिवशी देव घरी गेले आंघोळीला आणि नामदेवरायला आपल्या सिंहासनावर उभा केलं. तसं कोण देत नाही, पर देवाने सांगितलं नामदेवा वैकुंठातलं सिंहासन रिकाम आहे, तिथं जा. तर महाराज संत महात्मी मी तुम्हाला का सांगतो, तर या पदाला ती काय असतात, विठ्ठला संत महात्मे त्यांना मोठेपणाचे काहीच गरज नसते. ती काय म्हणतात, नामदेवरायचं वाक्य आहे, नामदेवराय म्हणतात वैकुंठास यामा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. किंवा वैकुंठाला धाडत जा, वैकुंठाला जा, वैकुंठ काय तिथं वैकुंठात, वैकुंठ जुनाट झोपडी तेथे बा जाऊनी काय करावे. तुझं ती जुनं घर आहे, तिथं जाऊन काय करणार आहे आम्ही, तिथं काय हे सुख आहे का, हे आनंद आहे का तिथं, मग पंढरीतच पाहिजे. अरे तू नवनवन तू ज्या वैकुंठात आम्हाला धाडतोस त्या वैकुंठाचाच कंटाळा तुला आलता म्हणली. म्हणून तर या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून तू त्या वैकुंठाचा त्याग करून इथं आलायस आणि पुन्हा आम्हाला त्या वैकुंठात धाडालायस म्हणले. नको, ते आम्हाला वैकुंठ म्हणजे मोठं पद नको आम्हाला, का तर त्याचा असणारा वर्म आम्हाला
कळलेला आहे असं तुकोबऱ्या अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे अभंगाचं थोडंसं आपण निरूपण केलेलं आहे. आजचा दिवस तुम्हाला मग सुरुवातीला सांगितलं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या आज जलसमाधीचा खूप मोठा प्रसंग आहे. सकाळी महाराजांनी वर्णन केलं असेलच, परंतु आज कीर्तनाची सेवा योगायोगाने आहे. संतांचं वर्णन करणं म्हणून खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्ही ऐकलं असेल. पण आपलं एक भगवंताची सेवा नाथांना समर्पित एक पुष्प वाहण्याकरता एक थोड्या वेळेत त्यांचं चिंतन करू. आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठला भानुदासाचे कुळी महाविष्णूचा उतार असणारे भानुदास महाराज म्हणजेच नाथ महाराजांचे आजोबा. अशा पवित्र कुळामध्ये ज्या घराण्यामध्ये अनन्य पांडुरंग परमात्म्याची सेवा चालत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारख्या महान भगवत भक्ताचा जन्म झाला, म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानीच त्या घराण्यामध्ये जन्म घेतलेला आहे. भगवंत अशा ठिकाणी जन्म घेतो त्या घराचा असणारा जी काय पवित्रपणा पाहतो आणि मग त्याच घरात जन्माला येतो महाराज देव. तसं भानुदास महाराजांसारखी महान भगवत भक्त संत महात्मे जन्माला भानुदास महाराजांच्या कुळात जे आल्यानंतर लहानपणापासूनच भगवत भक्त करत काही दिवसांनी देवगिरी किल्ल्यावर पण गेले. शिक्षण घेण्याकरता, गुरुची प्राप्ती करून घेण्याकरता, गुरु करण्याकरता ते कुठे गेले तर देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याला. देवगिरी किल्ल्यावर कोण राहत होतं? जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी राहत होते आणि जनार्दन स्वामीच्या सेवेकरता
आणि त्यांची दीक्षा प्राप्त करून घेण्याकरता त्यांना गुरु करण्याकरता नाथ महाराज तिथं गेले महाराज. आणि जात असताना तिथं रोज गुरुची सेवा करायची आणि सेवा करत असताना रोज भगवंताचं ध्यान धारण करायचं आणि निस्त्या दुधावर राहायचं महाराज. निस्त्या दुधावर जेवण केलं नाही किती तर वर्ष नाथानी लहान वयात देखील जेवण केलं. एक शेतकरी रोज त्यांना दूध द्यायचा, ती दूध प्यायचं निरस तांब्यावर आणि त्याच्यावर सेवा करायची. असं किती तर कालखंड गेला. एक फोटो पाहायला भेटतो बा नाथांचा फोटो, ज्याच्यावर नागानी फणा धरलेला एक फोटो आहे नाथांचा. तो काय प्रसंग आहे म्हणतात, ती ज्यावेळेस नाथ लहान वयामध्ये तरुण वयामध्ये लहान 20-22 वयामध्ये जेव्हा तपस्याला देवगिरी पायथ्याला बसले तेव्हा एका शेतकरी रोज त्यांना दूध देत होता. ते दूध द्यायला गेल्यानंतर त्यांनी पाहिलेलं ते चित्र आहे. नाथाला उन्हाचा सावली धरण्याकरता त्या नागानी नाथाच्या खाली येटुळं घालून नाथावर फणी धरली होती म्हणतात. त्यांनी जी चित्र पाहिलं तेच रेखाटलं गेलंय बघा ते चित्र. तिथं असं प्रसंग आहे. त्या असणाऱ्या देवगिरी किल्ल्यावर नाथांनी असणाऱ्या त्या जनार्दन स्वामीची सेवा केली. जनार्दन स्वामींनी पण त्यांची काही छोटी परीक्षा घेतली नाही बघा, संतांची देखील परीक्षा झाली या गोष्टी. जनार्दन स्वामींनी एक दिवशी नाथ किती योग्यतेचे झालेत हे पाहण्याकरता काय केलं असं, काय केलं असं त्यांनी. तर त्यांनी एक काय केलं, एक तर त्यांनी नाण्याचा एक उल्लेख आहे बघा. नाणी म्हणजे त्या घरात राजघराणा असल्यामुळे तिथं बादशाचं राज करत तिथं नाथ चिल्लर मोजायला होते. चिल्लर एक दिवशी एक नाणा काहीतरी घोळ होता आणि तो सापडला. त्या सापडल्याचा इतका आनंद झालता नाथाला की ती नाचू लागली किती तर दरबारात. तर त्यावेळेस नाथांना त्यांच्या गुरुनी विचारलं, काय झालं नाथा, एवढं लहान विद्यार्थी वय, म्हणले एवढं काय झालं. 1 रुपयाचा घोळ झालता, 1 नाण्याचा घोळ झालता, तो सापडला. म्हणून ते म्हणले 1 नाणं सापडल्यानंतर इतका आनंद आहे. प्रत्यक्ष भगवंताची जर तुला भेट झाली ती किती आनंद असेल. मग तिथून त्यांना भगवंताची ओढ लागली. त्यांनी देवाची सेवा तपस्या करू लागली. त्याच्यानंतर त्यांना देवाची प्राप्ती झाली, गुरुची प्राप्ती झाली. परंतु त्यांची परीक्षा घेण्याकरता असणाऱ्या जनार्दन स्वामीनं काय केलं, एक कामधेनू गाय, कामधेनूची गाय जी आहे ती गायला कुत्र बनवली, कुत्री, आणि त्याचं दूध काढलं. कुणापुढं, नाथापुढं. नाथापुढं कुत्रीचं दूध काढलं, नाथाला प्यायला दिलं. नाथाला प्यायला दिल्यानंतर आता ते ब्राह्मण म्हणले आता प्यायचं म्हणजे हे काय तर पोरग तिरस्कार करेल ह्याचा. परत नाथाने आपल्या गुरुनं दिलंय म्हणून कुत्रीचं दूध त्यांनी विचार केला नाही की हे कुत्रीचं आहे का आहे. स्वतः गटा पेली. म्हणजे तिथं नाथ पास झाली आणि पुन्हा त्यांना दाखवलं हे कामधेनू गाय. नाथांना नंतर सांगितलं सगळं काय आहे ते त्याचा प्रकार. आणि तिथून पुढे असणारे नाथ महाराज विद्या प्राप्त करून पैठणला आले. तिथंही बराच काय काळखंड गेलेला आहे. नाथांचा जलसमाधी प्रसंग पाहायचा म्हणलं तर नाथावरणाच्या खरं तर नाथ महाराजांच्या घरात दाराची आहे ना चोपदारी कोण करत होतं. नाथांच्या दारात चोपदारकी करायला कोण होतं, प्रत्यक्ष दत्त महाराज होते. दत्त महाराज चोपदारकी करत होते. ही जी चोपदार आहेत त्यांना सामान्य समजूत जाणो काही दत्तांचा अवतार आहे. विठ्ठला नाथांच्या एका दरवाज्यावर आजही गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल एका दरवाज्यावर चोपदाराचं चित्र आहे आणि दुसऱ्या जे आहे बाजूला ते दत्तरायाचं चित्र आहे, काठी घेऊन उभारलेले. म्हणजे दत्त महाराज तिथं चोपदारकी करत होते, म्हणजे काम करत होते. एवढंच दत्त देवता तर काम करत होते, त्यात नवल काय नाही हो. तर नाथांच्या घरी भगवान परमात्मा कृतुम असणारा भगवान परमात्मा 36 वर्ष काम केलं. किती? 36 वर्ष. का 36 वर्ष का सांगालो, प्रत्येक 12 वर्ष देवाने वेगळं म्हणजे प्रत्येक वेळेस रूप पालटाचं आणि वेगळं काम करायचं. कधी गंध घासून द्यायचं काम केलेलं आहे. स्वतःच्याच पूजेला स्वतःच गंध घासून दिले देवाने. पहा, गंध घासायचं काम जे आहे ते त्यांनी करायचं उघडून आणि लावत होती कुणाला, त्याला मूर्तीला. प्रत्यक्ष देव घासायचा लावायची मूर्तीला. असंही काम केलं. पूजेची तयारी. कधी कावडीनं पाणी भरलं गंगेवरचं आणून देवानी. आजही तो रांजण आहे बघा. आज कालच परवा त्या रांजणाची पूजा असते खूप मोठी. असं म्हणतात ह्या 8 दिवस त्याच्यात पाणी वतालेले असतात म्हणतात. नाथ षष्ठी दिवशी स्वतः देवाची घागर त्यात पडती म्हणतात, तेव्हाच तो रांजण भरतो. असं तिथला मोठा आजही चमत्कार बघायला भेटतो बरं का ते पैठणला. प्रत्यक्ष देवाची घागर त्यात पडल्याशिवाय तो रांजण भरत नाही म्हणते.
त्या रांजणात भगवान परमात्मा कावडीनं पाणी भरायचे. 36 वर्ष ज्या मालकाच्या घरी म्हणजे भगवंतानी काम करावं त्या नाथांची ताकद कमी असेल का? नाथ महाराजांच्या जीवनात खूप मोठा प्रसंग काय काय आहे. काशीची वारी केली, गाढवाला पाणी पाजलं, तिथंच काशी विश्वनाथ प्रत्यक्ष प्रगट झाली, हेही त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. अनेक नाथ महाराजांची. दुसरी गोष्ट, नाथांना रागच कधी आला नाही, रागच कधी आला नाही. ती कथा खूप मोठी आहे बघा. नाथांना कधी रागच येत नव्हता म्हणतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांना म्हणलं जातं. त्यांना राग येण्याकरता गावातल्या काही लोकांनी एक गोष्ट केली. कोणती गोष्ट केली तर म्हणले, एका यवनाला सांगितलं, नाथ गंगेवरनं आंघोळ करून यालं का त्याच्या अंगावर फक्त थुकायचं म्हणले. कुणाला सांगितलं? एका मुसलमानाच्या व्यक्तीला. यवन असणारा, त्याला मुसलमान आपण म्हणतो, जुन्या काळाचा शब्द आहे यवन. तो गंगेच्या काठेवर घाटेवर बसला. नाथ आंघोळ करून आले वल्ल्या पडद्यानं की त्यांच्या अंगावर पिचकारी मारायची. पान खाल्लेली पिचकारी का थोडी लाल बुंद पिचकारी. असं करता करता नाथ महाराज पुन्हा जायचे, आंघोळ करायचे, पुन्हा पिचकारी मारायची. असं करता किती आंघोळ झाल्या नाथ महाराजांच्या? 108 वेळेस आंघोळ केली नाथाने. आणि 108 वेळेस आता महाराज नाथ दमले नाहीत आंघोळ करून यायला. परंतु ह्याचं पान खाऊन खाऊन ह्याचं जाबड चुन्यानं आग व्हायली की ह्यानं थकला की आता ह्यानं थकला शेवटी नाथांना शरण गेला. ह्या बाबाला काय राग येत नाही असं दिसलं. त्यावेळेस नाथांनी त्याची आग ही तोंडाची घालवली. आणि आग घालवण्याकरता काय केलं नाथांनी? प्रसाद दिला. येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. म्हणजे त्या येवनात ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय तरी त्याचा उद्धार केला कोणी? नाथांनी. हे संतांचं लक्षण आहे बरं का. जो आपल्याला त्रास देतो, आपण म्हणतो हा आपल्याला त्रास देतो, अहो त्रास देणारा आपल्याकडनं काहीतरी पुण्य घडवत असतो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण का पुण्य वाढवाचं काम कोण करतंय? ती करतात. म्हणून निंदकाचं घर शेजारी असावं. आपलं पाप नष्ट होतं महाराज. कुणी तर आपलं वाईट चर्चा बाहेर करायलंय, वळखायचं, आपलं पुण्य वाढावं, टेन्शन घ्यायचं नाही, कळलं? त्याकरता महाराज संतांनी त्या उद्धार केला त्या यवनाचा. एवढंच नव्हं, तेवढ्यावरही राग आला नाही. मग दुसरी आयडिया काय केली? दुसरी आयडिया कोणती तर महाराज ज्यावेळेस त्यांच्या घरात कार्यक्रम होता एक, आणि एका कार्यक्रमामध्ये मग त्या घराण्यामध्ये एकाला गरज होती मुलीच्या लग्नाकरता काय पैसे द्रव्य लागायचं होतं. ती गावच्या का मंडळीकडे, ब्राह्मण विशिष्ट मंडळीकडे गेली. त्यांनी सांगितले मला काय तर द्रव्य द्या. ती म्हणली तुला द्रव्य देतो, परंतु तुला नाथाला राग आणावा लागेल म्हणली. ती म्हणली ठीक आहे, काय हरकत नाही म्हणली, एवढाच आहे ना, मग द्या म्हणले. ठीक आहे म्हणले, आधी राग आणून दाखव म्हणले. ही गेला थेट नाथांच्या दारात हाक मारली, नाथ आहेत का घरी? म्हणले नाथ आहेत म्हणल्यावर तेवढं गावबा तिथं होतच. त्यांनी सांगितलं नाथ पूजा करायलीत म्हणले देवाऱ्यात. ती म्हणला आता हा चान्स आहे नाथाला राग आणायचा. पायात जोडा होता, जोड्या सगड देवाऱ्यात, चपला सगड देवाऱ्यात गेला. तो फाट 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 वाजवा. आता ते नाथ ती का आमच्या तुमच्या सारखी होती होय? वास म्हणे अंगावर यायला. ठीक नाही, तिथं नाथ महाराज होते. तिथं नाथ महाराजांनी सांगितलं अरे अरे नाथ महाराज देवाची पूजा करत होती. देव बाजूला ठेवला गपशीर, हातातला देव बाजूला ठेवली, त्याच्याकडे गेले तो देवाऱ्यात. आणि त्याला म्हणले अरे अरे म्हणले तुझं किती प्रेम रे माझ्यावर, इतकं प्रेम की तू चप्पल काढायचं विसरलास म्हणजे मध्ये डायरेक्ट. त्याचे पायाच्या पायातली चप्पला घेतली, बाहेर आणून ठेवली, बस म्हणली इथं तर माझी पूजा होईल. आला का राग? नाही आला राग. तिथं त्याचं थंडगार आईस्क्रीम झालं. म्हणले एक डाव कुकला आपला. ती म्हणली आता त्याला खाली मुंडी घालून चालला होता. तेवढ्यात नाथ महाराज म्हणले स्वयंपाक झालाय, नैवेद्य होतोय, आता पूजा झाल्या, जीवन जावा म्हणले, आता चांगला पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तसं म्हणल्यानंतर ती म्हणला ठीक आहे, अजून कटली तर संधी हुडकू आपण म्हणले. पान केलेला गिरजाबाईला सांगितलं मंडळीला आपल्या, ओ ह्यांना पान करा म्हणले. अतिथी देवो भव आहेत म्हणले, चालून आपल्या घरात आलेत म्हणले, लय प्रेम आहे माझ्यावर, जोड्या सगळं आता. त्यांनी म्हणले ह्यांना पान करा. पान करा म्हणजे जेवाला वाढलं महाराज. आणि जेवाला वाढत असताना वदनी कवळ घेता झालं, पुंडलिक झालं, सगळं झालं. जेव्हा जेवण चालू केलं, निम्म्यात जेवण आल्यावर गिरजाबाई वाढायला आल्या. आणि गिरजाबाई वाढायला आल्यानंतर ते आता महिलांची जुनी पद्धत खाली वाकून वाढायचे. आणि वाकत असताना त्याला चान्स घावला. आता हिते एक नाथाला राग येतोय. त्यांनी उठला गिरजाबाईच्या पाटकुळीत जाऊन बस. पाटकुळीत जाऊन बस. आता सांगा मला, कुठल्या नवऱ्याला आपल्या स्त्रीचं दुसऱ्याचं असं जर झालं तर राग येणार नाही का?
कधी येणार? अरे तुला अक्कल, आपण त्याला तिथं खेळ मारायला चालू, आपण हातात गावल ती मारू आपण. पण महाराज ते नाथ महाराज होते. नाथ महाराज म्हणतात ओ म्हणले अहो ऐकलं का गिरजाबाई? म्हणले का? वाडालाय खरं पण गिरायक वर आहे, पडल बघा म्हणले खाली, नीट सांभाळा. आणि ती नाथ महाराजांची पत्नी होती, आपल्यासारखी नव्हती. हं. कारण का ती नाथ महाराजांची पत्नी विठाला विठाला आपल्यासारखी असते. अरे मूड द्या म्हणली असते, कळलं का? तिथं तसं नाही. ती म्हणली तुम्ही काळजी करू नका, तुम्ही व्यवस्थित जेवा, मला हरिपंडिताला घेऊन वाडाची सवय आहे. कळलं का? म्हणजे मुलाला हरिपंडिताला पाटकुळी घेऊन जेवायला वाडाची सवय आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जेवा व्यवस्थित. नाताला सांगते. कशाचा राग? तिथंच थंडगार आस्क्रीम झाला महाराज. म्हणजे नाथांना राग आला नाही. असा प्रसंग, अनेक प्रसंग आले. आणि ज्या वेळेस नाथ महाराजांनी रामायणासारखं असणाऱ्या भागवतासारखं जी काय लेखन केलं, त्याच्यामध्ये पण नाथ महाराजांनी काय केलेलं आहे. आणि रोज असणारी त्या घरात कथा चालत असताना एका शेजारच्या गावामध्ये गावबा नावाचा एक मुलगा, त्याची आई रोज भांडे घासून लोकांच्या घरी काम करून अन्न त्याला घालायची. घरात कुटुंब चालवणारं कोण नव्हतं. दोघं माय लेकलं होती. परंतु एक दिवशी श्रीमंताच्या घरी पुरणपोळी केली, काय तर सण होता म्हणून, आणि गावबाला आणून खाऊ घातली. तिनं वाढून दिलेली पोळी आईला भांडे घासायला गेल्यावर ती आणून खाऊ घातल्यानंतर त्याला पुरणपोळी कधी माहीतच नव्हती गरीब घरात. त्यामुळे त्याला आवडली. ती आईला पुन्हा पुरणपोळी आता सकाळी खाऊ घातली, संध्याकाळी त्यानं ती पुरणपोळीच मागितली. संध्याकाळी खाऊ घातली राहिलेली सकाळची, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ उठून पुरणपोळी मागितली. त्या घरी जाऊन पुरणपोळी मागितली. त्या बाईनं सांगितलं पुरणपोळी तर नाही राहिली, पण पुरण उरलंय, घेऊन जा थोडस. घरी आणून त्याही पुरणपोळी केली. असं 4 दिवस भागवलं. कसं तर त्याला काय तर करून पुरणपोळी खाऊ घातली. 4 दिवस रोज रोज कुठून खाऊ घालणार? मग शेवटी मग ती रडालं पोरग, म्हणाला मला पुरणपोळी शिवाय मी जेवणार नाही. आता असा हट्टी पोरग म्हणल्यावर तिलाही रडू याला, आपली श्रीमंती नाही रोज. मग ती शेजारचीनं सांगितलं जा, जवळच ही आहे म्हणली, काय पैठण आहे, त्या ठिकाणी तुला पुरणपोळी भेटल. नाथांच्या घरी रोज पुरणपोळी आहे म्हणली. आणि त्या ठिकाणी नाथांच्या घरी आणलं त्याला. आणि त्यांना सांगितलं, नाथांना विचारलं, हाक मारली, का हो बाई? म्हणली का आलाय? तर म्हणली एक काम आहे म्हणली. ही आता त्या बाईला लाज वाटायला, ही पुरणपोळी. म्हणली तुमच्यात कसं कसं कार्यक्रम असतो? नाथांनी सांगायला चालू, सकाळी उठल्यानंतर पहाटे काकडा असतो, विष्णू सहस्त्रनाम असतं, पूजा असती, पुन्हा ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, पुन्हा गाथ्यावरचं भजन असतं, पुन्हा दुपारी जेवण असतं, पुन्हा विश्रांती असती, पुन्हा असं सांगत असताना ती म्हणली ह्याच्यात पुरणपोळीचं कुठं नाव आलं नाही. ती पोरग म्हणते ह्याच्यात पुरणपोळीचं नाव कुठं आलं नाही. आता इथून नको आईचल म्हणली, इथं पुरणपोळीच नाही, दुसरं सांगायला म्हणली. बाबा आता काय म्हणली, पुरणपोळीच पाहिजे होती त्याला. तसं सांगितल्यानंतर नाथांना म्हणले, मग ती निघाली माघारी. त्यावेळेस नाथांनी विचारलं, बाई तुमच्या डोळ्यात पाणी का? अहो म्हणले, नाथ तुम्ही सगळं सांगितलं, ह्याला पुरणपोळी आवडती म्हणून आहे. म्हणजे एवढंच ना, चला म्हणले, तू काही करू नको म्हणले, या असणाऱ्या पडवीला पडून राहा. तुला काही येत नाही ना, काय करायचं नाही ना, नको करू, ह्या पडवीला राहा. आणि जेव्हा मी हाक मारीन निवेद्य झाल्यावर, देवाचा निवेद्य झाला, घंटी वाजली का माझ्यापाशी म्हणली, हाक मारल्याबरोबर. असं म्हणल्यावर रोजचा नियम चालू झाला, रोज पुरणपोळी. असं करत काही दिवस ओलांडले. नाथांना आता जलसमाधीकडे निजधामाला जायची वेळ आली. त्यावेळेस नाथांनी काय केलं, तिथं रामायण भागवत सगळं कथा चालू असताना दुपारच्या वेळेस महान पंडित रोज ऐकायला बसणारी, मी म्हणणारी माणसं रोज. आणि त्या ठिकाणी नाथ महाराज हाक मारतात कुणाला? गावबाला. सगळ्याला वाटलं आता राहिलेलं रामायण मला सांगतील काय की, असं पुढी बसणाऱ्याला वाटायचं. पण त्यांनी त्याला कुणालाच हाक मारली नाही, गावबा म्हणून हाक मारली. दुपारच्या वेळेस गावबा पण उठला आणि सगळ्या लोकात म्हणला, आता कोणची वेळ आहे पुरणपोळीची? म्हणला पुरणपोळी सकाळी असते म्हणली, त्याला पुरणपोळी. ती म्हणली आतापर्यंत पुरणपोळी खाल्ली आहे, त्याचाच वचपा काढायचा आहे म्हणली, इकडे. मग त्याला बोलवलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला रामायणाला लिहायला बसवलं. महाराज लोक हसाले. आता ही रोज पोळी खाऊन रामायणाला बसत नव्हता, घोरत होता म्हणली. तिथं कधी रामायण ऐकलं नाही, ह्यानं कसं काय रामायण आता लिहिणार आहे पुढचं? नवं असं आहे की रामायणामध्ये कुठून नाथांनी रामायण सोडलं आणि कुठून रामायण गावबानी लिहिलं आजही कळत नाही. एवढं सुंदर रामायण
गावबानी लिहिलं. हे कशामुळं? तर त्या संतांच्या कृपेमुळं, संतांचा वर हस्त राहिला. पण ही कवा उगच पडून राहिल्यानंतर, हा पडून राहीन तये ठाई, उगाच संताची पाय, उगाच बर का, नसता उगा कुठल्या तर यात्रेला कुठल्या तर सप्त्याला गेल्या पिशव्या उचकत बसल्यावर उद्धार होत नाही. उगाच निदान काय तर ना काही ना उगाच बसावं माणसानं. त्यामुळं त्यांचा संताची कृपा. ते रामायण लिखाण झालं. आता नाथ महाराज निजधामाला जायचे त्यावेळेस नाथ महाराजांनी आपली समाधी, योग समाधी लावली. देहाला ही केलं. त्यावेळेस नाथांचे असणारं, नाथ वारले म्हणून सगळी ताटी वगैरे बांधली, नाथांना वर ठेवलं आंघोळ घालून आणि मशानाकडे नेहणार. तेवढ्यात एक कधी नाही ती 12 वर्षानं नवऱ्यानं सोडून दिलेली मुलगी नांदाला नवरा न्यायला आलता. चल बाई. आणि ती येशीतनं जाताना ही मड आडवं गेलं की तिची आई म्हणली, किती दिवसानं तर माझी पोरगी 12 वर्षानं न नांदणारा नवरा न्यायला आला, ह्या मुडद्याला आजच मरायचं होतं. नाथ महाराज ताटीवरनं उठून बसले. ए खाली ठेवा म्हणली ताटी. म्हणले बाई म्हणली तुझी लेक आज जाऊ दे, मी उद्या जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच तयार मडेची. सगळी ताटी वगैरे बांधली, सगळं झालं. पुन्हा त्याच्यावर नाथ महाराज झोपले. पुन्हा चालू झालं. पुन्हा नाथ महाराजांना नेत असताना त्याची जी काय ब्राह्मण मंडळी भावकी होती ती काय म्हणले, किती तत्वज्ञान लोकाला सांगत होता भगवंताचं, हिन तैन जातीवादन असं करू नका. शेवटी भावकीच्याच खांद्यावर, आमच्याच खांद्यावर चालला म्हणा. नाथ महाराजांनी ती पण ऐकलं. ए खाली ठेवा, खाली ठेवा. निम्या वाटत मी म्हणली उद्या जातो. असं करत करत फाल्गुन वद्य असणारी षष्टीचा दिवस, आणि तो रविवारचा दिवस होता बरं का, वार रविवार होता. आणि रविवारच्या दिवशी नाथ महाराजांनी कुणाचाच विचार केला नाही. आता कुणाची वाट बघितली नाथ महाराज. पहाटच्या पारी, सूर्य म्हणजे उगवाच्या आधीच, तांबडं फुटाच्या टायमाला म्हणतो बघा आपण, अशा टायमाला गळ्यामध्ये इना घेतलेला आहे आणि भजन करत गंगेच्या काठीवर गेलेले आहेत. आणि गंगेच्या काठी जाऊन नाथ महाराज आणि देवाला आज्ञा मागून, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, किंवा अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता निरोप द्यावा, आता येतो आम्ही, अशा स्वरूपाचं भगवंताचं चिंतन करत त्या जलामध्ये उतरले. महाराज नाथांनी देह आत्महत्या केली नाही, नाथांच्या शरीराचं पाणी झालं. जसं जसं ती पाण्यात गेली तस तसं पाणी झालं. अशा प्रकारे नाथ महाराजांची जलसमाधी आजच्या दिवसाला झालेले. बोला पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव राम तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, वदनाबाई, नामदेव जनाबाई, ज्ञानदेव ज्ञानदेव जनाबाई, जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, नामदेव 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 जनाबाई. नामदेव पुंडलिक वरद विठ्ठल ज्ञानदेव. तुकाराम. कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका
दुःख म्हणे त्यांचे कळले आम्हावरी जे जे कर्म धर्म नाशिवंत 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 आणि लगे माईक पदार्थ आणि लगे माईक पदार्थ जे जे कर्म धर्म नाशवंत 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 आणि लगे माईक पदार्थ आणि लगे माईक पदार्थ दुःख म्हणे त्यांचे कळले आम्हावर 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 जे जे कर्म धर्म नाशिवंत 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 आणि लगे माईक पदार्थ आणि लगे माईक पदार्थ जे जे कर्म धर्म नाशवंत 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 जे जे कर्म धर्म नाशवंत जे जे कर्म नाशवंत नाशवंत जे जे कर्म धर्म नाशवंत जे जे कर्म धर्म नाशवंत जे जे कर्म धर्म नाशवंत आणि लगे माईक पदार्थ आणि लगे माईक पदार्थ